आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आहे। भाजपामध्ये जाणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही असं छगन भुजबळ म्हणालेत। अशा परिस्थितीत दिल्लीला जाऊ शकत नाही, अमित शहांसोबत राजकीय चर्चा करणार नसल्याचं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। छगन भुजबळ आणि अमित शहा आज एकाच मंचावरती असतील। सहकार परिषदेचं आयोजन नाशिकमध्ये मालेगावमध्ये करण्यात आलेलं आहे आणि याच परिषदेमध्ये ते दोघे एकाच मंचावर असतील। दरम्यान छगन भुजबळ हे भाजपामध्ये जाणार का अशा चर्चा रंगत होत्या, मात्र आता या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिलाय। आता अशा परिस्थितीमध्ये मी या सगळ्यांना सोडून दिल्ली काय कुठे जाऊ शकत नाही, इच्छित नाही, ते योग्य होणार नाही। त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की मला ताबडतोब असं काही पाऊल उचलता येणार नाही। आणि तुम्हीच सांगितलं होतं की तुमची राज्यामध्ये गरज आहे म्हणून तुम्ही उभं राहिलं पाहिजे। त्यावेळेला राज्यसभेवर आता जाऊ नका तुम्ही। आणि त्यावेळेला त्यांनी ते सुनेत्राताई पवार आणि नितीन पाटील यांना पाठवलं। त्यावेळेला मी सांगितलं होतं माझी जाण्याची इच्छा आहे। अमित शाह साहेब या देशाचे गृहमंत्री आहे, सहकार खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे। त्यामुळे आज ते अगोदर नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाणार आहे। तिथून शिवाजीराव डोळे यांनी मालेगावमध्ये माजी सैनिकांच्या सहकार्याने आणि जवळजवळ आपली महसूलकडे असलेली खंडकरांची जी काही जमीन वगैरे जे आहे, महामंडळ आहे, शेती महामंडळ, त्याच्याकडे असलेली जमीन ती 500 एकर काहीतरी घेऊन खडकाळ जमिनीवर त्याने अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहेत।